तुम्ही बोटीने प्रवास करताय का? आणि बोटीतून प्रवास करताना तुम्हाला लाईफ जॅकेट दिलं जातंय का? 31 डिसेंबरसाठी जर तुम्ही बोटीने अलिबागला जायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. 18 डिसेंबर 2024 रोजी मुंबईजवळ झालेल्या एका दुःखद बोट दुर्घटनेत भारतीय नौदलाच्या एका बोटीची प्रवासी फेरीला धडक बसली, ज्यामुळे 15 लोकांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना मुंबईच्या किनाऱ्याजवळ JNPT आणि एलिफंटा दरम्यान घडली, ज्यात नौदलाची बोट नियंत्रणाबाहेर गेल्याने हा अपघात घडला. या दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग आली आणि नियमात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. या दुर्घटनेतून धडा घेऊन फेरी बोट प्रवाशांसाठी लाईफ जॅकेट बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला. गेटवे ऑफ इंडियावरून मांडवा आणि एलिफंटा दरम्यान दररोज सुमारे 90 पेक्षा अधिक लाकडी बोटी धावतात. यामधून दरवर्षी सुमारे 9 लाखांहून अधिक पर्यटक आणि प्रवासी गेटवे ऑफ इंडियावरून प्रवास करतात. आतापर्यंत बोटीत फक्त लाईफ जॅकेट ठेवलं जात होतं, मात्र या दुर्घटनेनंतर जॅकेट स्वतःजवळ ठेवण्याऐवजी प्रवाशांना ते परिधान करणं बंधनकारक केलं गेलं. पण हे नियम खरंच पाळले जात आहेत का? जे दृश्य तुम्ही पाहत आहात ते डिसेंबर 2025 मधले आहेत. ही आहे गेटवे ऑफ इंडियावरनं सुटलेली अजंठा बोट, ज्यात एकही प्रवाशाला लाईफ जॅकेट दिलं गेलं नाही. पण हे एकाच बोटीचं सत्य नाही. गेटवे ऑफ इंडियावरून मांडव्याला जाणाऱ्या बोटी आणि मांडव्यावरनं गेटवे ऑफ इंडियाला येणाऱ्या बोटी, या बोटींमध्ये एकाही प्रवाशाला लाईफ जॅकेट दिलं जात नाही. लाकडी बोटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी लाईफ जॅकेट महत्त्वाचं आहे, कारण लाकडी बोटमध्ये बिघाड झाल्यास ती अगदी कमी वेळात बुडते. त्या तुलनेत स्टीलची बोट बुडायला जास्त वेळ लागतो. आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी जेटी आणि बोटींमध्ये CCTV कॅमेरे बसवण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या. पण पुन्हा प्रशासन या गोष्टीकडे दुर्लक्ष करतंय का? या लाकडी बोटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जीवाशी खेळ होतोय का? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.